नांदेड महापालिकेच्या 1505 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला आयुक्त महेश डोईफोडे यांनी मान्यता दिली आहे। कोणतीही करवाढ नसलेल्या या अर्थसंकल्पाने नांदेडकरांना सुखद धक्का दिलाय। तसेच नांदेड शहरात लवकरच दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे। महसुली उत्पन्न मिळवतानाही कोणत्याही प्रकारची करवाढ केलेली नाहीये। महापालिका पूर्ण अंशाने या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण शहरासाठी दररोज पाणी पुरवठा करणार आहे हे निश्चित आहे। नांदेड किनवट मार्गावर खताची वाहतूक करणारा एक ट्रक उलटून मोठा अपघात झालाय। या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले। रात्री समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज आला नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले। अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू झाल्याची घटना इस्लापूर जवळ घडली आहे। इस्लापूर किनवट मार्गावर असलेल्या हरण खरबाच्या जवळून वाहने हळू चालवावी असा नियम आहे, मात्र वाहनधारक भरधाव वेगात वाहने चालवतात, त्यातून या ठिकाणी हरणाचा बळी जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत। राजकारणातील वारे मला समजते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात लवकरच नंबर 1 चा पक्ष होईल असा दावा ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेश सोहळ्याच्या तयारीत खतगावकर यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। पवार साहेबांबद्दल मोदी साहेब म्हणलो, त्यांना मोसम समजते, राजकीय मोसमी समजते। आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की तसंच माझंही आहे। मलाही कोणता पक्ष केव्हा नंबर 1 ला येणार आहे याचं वारा मला समजते। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते।